हॅलो. चला अक्षय सुपुडे आम्ही आपणाला विनंती करते आपण या स्कोररच्या भूमिकेमध्ये आम्हाला नितांत गरज आहे आपली. अक्षय सुपुगडे आपणाला विनंती करतोय. हॅलो. चला सामन्याला होते सुरुवात. कुटरे प्रीमियर लीग 2025 चौथा पर्व. दमदार सर्व वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. 4 वेद 14 विद्या 64 कलेंचा अधिदाता बाप्पा माझा गणपती बाप्पाला वंदन करून त्यातील 365 दिवस आतुरता लागून राहते. अर्थातच कुटरे प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेला प्रारंभ होतोय. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण कुटरे प्रीमियर लीगचं स्वागत करूया. आजच्या दिवसातील उद्घाटनामधील पहिला सामना. एका बाजूला टीम जय बजरंग बली 11 सन्मान्य मारुती मोळावडे साहेबांच्या संघ मालकीचा संघ आणि दुसऱ्या बाजूला आरवी 11 विशालजी नरवडे साहेबांच्या संघ मालकीचा संघ आरवी 11. पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय. सामन्याला होते सुरुवात. गोलंदाजीवरती आपल्याला पाहायला मिळतोय सोहम लोहार. स्ट्रायकरला सचिन आणि अनिकेत जाधव अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. मॅचला होते सुरुवात. सोहम लोहारचा पहिला बॉल. सातत्याने जय बजरंगबली 11 या टीमचा आयकॉनिक खेळाडू स्ट्रायकरला सचिन सूर्यवंशी. पहिलाच बॉल. पहिल्या बॉल वरती चांगला स्ट्रोक लगावलाय. बॉल अगदी एक धाबाले दुसरीचा इथे प्रयत्न झालाय. 2 धाबा कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला सचिन यांच्या माध्यमातून. परंतु पहिल्या बॉलवरती आल्या 2 धाबा. सोहम लोहार विरुद्ध सचिन सूर्यवंशी. पण रात्र नाही स्वप्न बदलते. दिवा नाही वाद बदलते. नशीब बदलो ना बदलो परंतु वेळ मात्र नक्कीच बदलते. आणि या वर्षी कुणाची वेळ बदलणार कुणाचं नशीब बदलणार हे मात्र येणाऱ्या 3 दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस पहा फटका फसलाय की काय. स्टँड अँड डिलिव्हर सचिन सूर्यवंशी सेट ऑन फायर. पहिल्या बॉलवरती ताकद तितकीशी मिळाली नाही परंतु दुसऱ्या बॉलवरती आक्रमण हल्ला केलाय. बॉल सीमारेषा बाहेर षटकार. अगदी प्रत्येक षटकाराला मारुती सूर्यवंशी साहेबांच्या मारुती मोळावडे साहेबांच्या माध्यमातून सचिन सूर्यवंशी यांच्यासाठी 500 रुपयाचे कॅश प्राइज. पहिल्याच मॅच मध्ये मार्केट किती वाढलेलं आहे हे आपल्याला पाहायला मिळेल. प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचे
कॅच देखील इथे फसताना पाहायला मिळते. अनिकेत जाधवचा कॅच ड्रॉप होताना आपल्याला पाहायला मिळालाय. एक धावाले संघाची धावसंख्या 10 या आकड्यावरती, 10 रन धावफलकावरती. दहा धावा धावफलकावरती लागले गेल्या. चांगली गोलंदाजी ते करावी लागेल यावेळेस. फटका फसला की काय, परंतु आणखीन एक आक्रमण हल्ला पाहायला मिळतोय. सचिन सूर्यवंशी आव देखाना ताव, आणि इथे दाखवलाय आपला भाव. सचिन सूर्यवंशीच्या बॅट मधून आलाय तो KPL दमदार षटकार. रुपयाचे कॅश प्राइज या ठिकाणी संघ मालक सन्माननीय मारुती मोयडे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी हे पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. प्रति षटकार 500 रुपये. यावेळेस 5 सन्मान दिलाय. चांगल्या चेंडूला सन्मान आणि खराब चेंडूचा समाचार हे सचिन सूर्यवंशी यांना खूप चांगलं माहिती आहे, कारण की लेदर क्रिकेटचे बरेचसे धडे त्या देत असताना चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. हॅलो 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 तर संघाची धावसंख्या 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. आतापर्यंत पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकानंतर 17 धावा धावफलकावरती लागले गेल्या. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. सचिन सूर्यवंशी पहिल्या षटकामध्ये जर पाहिले तर कारनामा करत असताना त्यांच्या बॅटमधून 2 षटकार आले. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. अनिकेत जाधवने महत्वाची साथ इथे देत असताना आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजीसाठी ओमकार सपकाळ आलाय. ओमकार सपकाळ एका बाजूला विशालदादा नलवडे यांच्या संघ मालकीचा संघ, तर दुसऱ्या बाजूला मारुती मोयडे साहेबांच्या संघ मालकीचा संघ, अर्थातच जय बजरंगबली 11 मामा भांजे अशी लढत पहिल्याच मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. अगदी दोन्ही घरचे संघ, परंतु एकमेकांचं नशीब या क्रिकेटच्या खेळपट्टीमध्ये आजमावत असताना आपल्याला पाहायला मिळतील. रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न. अगदी कधी कधी फलंदाजाच्या डोक्यामध्ये काय खोल शिरतं किंवा काय माहिती, कारण की सरळ बॅटने धावा येत असताना उलट्या बॅटने धावा घेण्याचा प्रयत्न. पण याच कारणासाठी सचिन सूर्यवंशी सातत्याने ओळखले जातात आणि तोच प्रयत्न या ठिकाणी अगदी करत असताना आविष्काराचे फटके ज्यांना म्हटलं जातं, अर्थातच रिव्हर्सचा फटका इथे केलाय. यावेळेस 5 शप्पल झाले. फटका फसलाय. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल, परंतु कॅच ड्रॉप. अगदी सचिन सूर्यवंशी यांना एक नव्हे तर तब्बल 2 जीवनदान आतापर्यंत प्राप्त झालेत. आणि सचिन सूर्यवंशी आणि जय बजरंगबली 11 मारुती मोयडे साहेब हाच विचार करत असतील की शेवटच्या षटकापर्यंत सचिन सूर्यवंशी स्ट्राईकला राहावा, जास्तीत जास्त बॉल सचिनला खेळायला मिळावेत, कारण की सचिन जवळ ती ताकद आपल्याला पाहायला मिळते. पाहिजे चांगला स्ट्रोक लगावलाय. अनिकेत जाधवचं कौतुक करेन. चांगली साथ देत असताना एक धावाले दुसरी धाव देखील वेगाने कंप्लीट केली जाते. 2 धावा. संघाची धावसंख्या 20 या आकड्यावरती. अनिकेत सपकाळ आलाय गोलंदाजीसाठी. पहिल्या बॉलवरती अगदी संधी ओमकार सपकाळ पहिल्या बॉलवरती संधी निर्माण करून दिली होती. दुसऱ्या बॉलवरती 2 धावा आल्या. चांगली बॅटिंग. कॅल्क्युलेशन क्रिकेट. पण या खेळपट्टीवरती शिवाजी दीक्षित साहेबांनी सांगितलं होतं की पहिली मॅच आहे, किती धावा बनू शकतात, कारण की या पहिल्याच मॅच मध्ये या खेळपट्टीचा अंदाज बांधणं जमणार नाही, परंतु जितक्या कमी धावा देता येतील त्याचा आम्ही प्रयत्न करू. फुलटॉस बॉल, त्यावरती ऑन साइडला चांगला स्ट्रोक लगावलाय. क्षेत्ररक्षणामध्ये चुकी होते. ही चुकी मात्र खूप महागात. बॉल जातोय सीमारेषा पार. KPL चा दमदार चौकार. माफ करा, जय बजरंगबली 11 या संघाच्या माध्यमातून खेळत असताना
या दोन्ही खेळाडूंच्या नावावरती हा रेकॉर्ड आपल्याला पाहायला मिळेल. KPL सीझन 4 पहिला चौकार अनिकेत जाधव, पहिला षटकार सचिन सूर्यवंशी. डीजे ऑपरेटर यूट्यूब लाईव्ह सामने सुरू आहेत आणि काही नियम असतात. आम्ही तुम्हाला आवाज देऊ, त्याच्यानंतरच तुम्ही गाणी वाजवा. 24 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 5 बॉलचा आतापर्यंत खेळ संपलाय. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते अनिकेत ओमकार सागपाची. यावेळेस पहा शेवटच्या बॉल वरती अनिकेतने केलाय वार, सारे झालेत गार आणि अनिकेतच्या बॅट मधून आलाय तो दमदार षटकार आणि अनिकेतच्या षटकारासाठी देखील 500 रुपयाचे कॅश प्राइज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. मारुती मोरडे साहेब आतापर्यंत तब्बल 3 षटकार या 2 षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अर्थातच मारुती मोरडे साहेब याचे आतापर्यंत 1500 रुपये खर्च झालेत पहिल्या मॅच मध्ये. अजून एका संघाच्या तब्बल 5-5 मॅचेस या ठिकाणी आहेत. 2 ओव्हरमध्ये 1500 रुपये खर्च झालेत. हे पैसे नाही तर मनाचा मोठेपणा आहे आणि खेळाडूंच्या पाठीवरती ही कौतुकाची थाप आपल्याला पाहायला मिळतात. आणि अशी मंडळी अगदी क्रिकेटला सातत्याने सहकार्य करणारी मंडळी या परिसरामध्ये आहेत आणि याच मध्ये कुठरे प्रीमियर लीग पर्व क्रमांक 4 अगदी थाटामाटामध्ये संपन्न होत आहे. अनेक लीग स्पर्धा प्रसादादा ग्रामीण भागामध्ये सुरू झाल्या आणि त्या संपल्या देखील, परंतु कुठरे प्रीमियर लीग त्याला अपवाद आहे, कारण की सातत्याने 4थ्या पर्वामध्ये आणि जर पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर सर्वात या परिसरामधील सर्वात शेवटची जत्रा म्हटलं तर कुठरे आणि क्रिकेटची जत्रा देखील शेवटची कुठऱ्याची आपल्याला पाहायला मिळते. कारण कुठऱ्याचं क्रिकेट थांबलं ती सर्व क्रिकेट थांबतं आणि शेवटच्या महिन्यामध्ये अगदी टेनिस बॉल क्रिकेटचं सीझन संपता संपता एक चांगली स्पर्धा पण शिवाजी दीक्षित संदीप देसाई गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळते. त्यावेळेस पहा शफल झाले, ताकदीचा वापर परंतु उंची जास्त लांबी कमी, क्षेत्ररक्षक आहे बॉलच्या खाली, पकडली जाते कॅच. गणेश मोरेने अप्रतिम दर्जाचा झेल टिपलाय आणि धक्का क्रमांक पहिला टीम जय बजरंग बली 11 या टीमला
बदल आहे, चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करायचं होतं परंतु लेग बायच्या स्वरूपामध्ये लेग बायच्या स्वरूपामध्ये धाव मात्र अंकित केली जाते. संघाची धावसंख्या वाढली, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 47 आकड्यावरती. 47 धावा. यावेळेस पहा बिग हिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय ऑन साइडला, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव तर वेगाने कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न यशस्वी होतोय आणि 2 धावा इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी कुठली प्रीमियर लीग म्हटलं तर ज्यांनी कधी आता रनिंग केली नसेल, ज्यांनी कधी धावली नसतील त्यांनी देखील या 8 दिवसामध्ये सराव केला असेल, कारण की त्यांना माहिती आहे आता आपल्याला गावाच्या समोर मातीमधून धावा घ्यायच्या आहेत, पळायचं आहे आणि त्याचमुळे आता या धावा मात्र सहजरित्या कंप्लीट करत असताना स्टेप आउट होऊन खेळायचा प्रयत्न, परंतु फटका फसलाय आणि आलाय तो डॉट बॉल. 4 बॉलचा खेळ संपलाय. ओमकारचं कौतुक करेन, कारण की ज्या पद्धतीनं ओमकार गोलंदाजी हाताळतोय सातत्याने. रायझिंग स्टार सपकाळवाडी या गावाला बिलॉंग करणार आणि आज कुटरी पंचक्रोशी मधील ही कुटरी प्रीमियर लीग ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. इथे पहा आणखीन एक डॉट बॉल आलाय. आता मात्र कुठेतरी थांबवलंय पूर्णपणे टीम जय बजरंगबली 11 या संघाला. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावसंख्या 49 या आकड्यावरती. पक्षी क्रिकेटच्या खेळामध्ये फक्त सुरुवात करून चालत नाही, तर तुम्हाला शेवट देखील करावा लागतो आणि जिथे सचिन सूर्यवंशी यांनी चांगली सुरुवात करून दिली होती, परंतु मिडल ऑर्डर मध्ये जर पाहिलं तर त्या धावा मात्र इथं आपल्याला पाहायला मिळत नाहीत. मोठा फटका खेळायचा होता, विवेकचा प्रयत्न असफल राहिलाय. धक्का क्रमांक 2, विवेक मोवावडे बाद. सुहास पवार आलेत, या टीमचा नेता, या टीमचा संघनायक आणि 40+ खेळाडू सुहास पवार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. सातत्याने जर पाहिलं तर कुटरे क्रिकेट असोसिएशन यांनी आमच्यावरती दाखवलेलं प्रेम आणि 4थ्या पर्वामध्ये अगदी पहिल्या पर्वापासून 4थ्या पर्वामध्ये समालोचन करण्याची संधी या ठिकाणी प्राप्त करून दिली. विशेषतः कुटरे क्रिकेट असोसिएशन सागरदादा असेल, अनिकेत असेल, त्यानंतर गणेश निकम मामा असतील, अक्षय असेल, राजू कळंत्रे असतील, असे अनेक, सुधीर जाधव असतील, शिवाजी दीक्षित दादा गोलंदाजीवरती आपल्याला पाहायला मिळाले आणि कॅप्टनने कॅप्टनची विकेट घेतली. दोघंही एकमेकांचे मित्र आणि टॉस साठी एकमेकांच्या आमने सामने आले आणि कॅप्टन नॉन स्ट्राईकला आहे आणि अनिकेत बाद झालाय. माफ करा, अनिकेत जाधव बाद झाला, जो फलंदाज आघाडीला आला होता. यानंतर आजच्या दिवसामध्ये या स्पर्धेसाठी लहू जाधव सरांचं देखील शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये त्यांचं समालोचन आपल्याला ऐकायला मिळेल. चला मॅच स्पीडअप करा, वेळ जास्त घेऊ नका, कारण की मित्रांनो ऊन भरपूर या ठिकाणी लागते आणि कुठेतरी आपण पंचांची देखील काळजी घ्या. सूर्यकांत पवार आलेत. यावेळेस चांगला स्ट्रोक लगावला, क्षेत्ररक्षक मात्र बॉल अडवण्याचा प्रयत्न, बॉल निघून चाललाय. 1 बाउन्स, चेंडू होईल फरार, मिळतील धावा 4. आलाय तो चौकार आणि अर्धशतक या ठिकाणी सांघिक धावसंख्येचं होताना आपल्याला पाहायला मिळते. चौकार आलाय श्रीरंग यांच्या माध्यमातून. 53 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या.
53 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस पहा शफल झाली आणि कुठेतरी पंचाने मात्र साफ नकार दर्शवला. आलाय तो डॉट बॉल. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. शिवाजी दीक्षित या टीमचे कॅप्टन आहेत आणि पहिल्या बॉल वरती विकेट आली, त्यानंतर चौकार, त्यानंतर डॉट बॉल. 53 धावा यावेळेस पहा. आता मात्र व्हाईट बॉल आलाय. 54 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आणि आजच्या दिवसामध्ये या पाटण तालुक्यामध्ये जर पाहिलं तर पाटण क्रिकेट असोसिएशन नवी मुंबईमध्ये सातत्याने लहू जाधव यांचा आपण आवाज ऐकलाय आणि आज तोच आवाज ग्रामीण भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस पहा कॅच पकडण्याचा प्रयत्न, कॅच मात्र इथे फसली आहे. 2 धावा इथे कंप्लीट केली आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न देखील यशस्वी होताना आपल्याला पाहायला मिळते. पण अगदी इतक्या जवळच्या धावा तुम्ही ज्या पद्धतीने सोडताय, या धावा मात्र निर्णायक क्षणाला तुम्हाला महागात पडू शकतात. 3 धावा आल्या. संघाची धावसंख्या 57 या आकड्यावरती. 57 धावा. पहिल्याच मॅच मध्ये अक्षय धावा भरपूर बनतायत आणि धावा बनल्या ना तर मॅचला मजा येते. आणि प्रेक्षकांना मॅच कशी हवी असते तर प्रेक्षकांना अशा प्रकारे ज्या मॅचेस मध्ये षटकार चौकार जास्तीत जास्त पाहायला मिळतील अशी मॅच प्रेक्षकांना आवडते. यावेळेस पहा क्षेत्ररक्षक आले, थोडेसे फसले. एक धाव घेतली. दुसरीचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. एक धाव आले. दुसरीचा प्रयत्न इथे झालाय. खराब फेकी, रनआउटची संधी आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाजी ते बाद झाला. यशनच्या पाठीमागे जर पाहिलं तर संदीप देसाई जे मास्टर माइंड 40+ खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र बाद होताना फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय श्रीरंग पवार. शशिकांत नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळते. पहिलाच बॉल खेळत असताना शेवटचा बॉल हाताळत असताना आणखीन एक वाईट बॉल. अवांतर धावसंख्या ही मात्र डोकेदुखी आपल्याला पाहायला मिळते. आरवी 11 या संघाचे 59 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. शेवटचा बॉल शिवाजी दीक्षित आणि सुहास पवार हे बॅटल आपल्याला पाहायला मिळते. या बॉलवरती मोठा फटका खेळायचा होता परंतु आलाय तो डॉट बॉल आणि पहिल्या डावाचा खेळ झालाय समाप्त. पहिल्या डावाचा खेळ समाप्त. त्याचबरोबर आधी खाकी आणि नंतर बाकी. प्रत्येक क्षणाला प्रत्येक सणाला सदैव तत्पर, मातृभूमीच्या रक्षणाला असे असणारे आमचे पोलीस बांधव. अर्थातच सन्माननीय प्रवीणजी जगताप साहेबांचं शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून होत आहे. त्यांचं करूयात सहर्ष स्वागत. मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे आणि आज मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून दाखल झालेले आदरणीय प्रवीणजी जगताप साहेबांचं कुठरी प्रीमियर लीग या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. चला पहिल्या डावाचा खेळ झालाय समाप्त. तब्बल 59 धावा धावफलकावरती लागले गेल्या. चला नेक्स्ट मॅच आपण टॉस लगेचच करूया. दोन्ही कॅप्टन या वेळ जास्त घेऊ नका प्लीज. हॅलो. चला टॉस या ठिकाणी केलं जाईल. टीम जिजा टायगर आणि निहार फायटर्स. एका बाजूला सागर सुपुगडे आणि दुसऱ्या बाजूला सूरज पवार असं बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. चला टॉस साठी या. सन्माननीय प्रवीणजी जगताप साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या मॅचचा
टॉस या ठिकाणी आपण करत आहोत. टॉस कबस ही आमच्या प्रेझेंटेशन बॉक्सवरती चेक. चला टॉस या ठिकाणी केला जातोय. एका बाजूला कॉल आहे टीम जिजा टायगर या सन्माननीय जगताप साहेबांच्या शुभास त्या ठिकाणी टॉस केला जातोय. टेल आहे कॉल आणि हेड आलाय. टॉस जिंकला टीम सूरज पवार निहार फायटर या संघानं. टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू. सातत्याने कुठरे प्रीमियर लीग आणि सूरज पवार हे नेहमी चर्चेत राहिलं. यावर्षी तोच खेळ आपल्याला पाहायला मिळेल का? आणि क्षेत्ररक्षण करत असताना पहिल्या मॅच मध्ये जर पाहिलं तर 60 धावांच्या पर्यंत मजल मारली. सुरुवातीला पहिल्या 2 षटकामध्ये धावा आल्या, त्यानंतर आले नाही तरी देखील 60 पर्यंत मजल मारले. तुम्ही प्रतिस्पर्धी टीमला किती धावांच्या पर्यंत थांबवाल? कमीत कमी 50 धावा रोखण्याचा प्रयत्न करू. कुठरे प्रीमियर लीग या स्पर्धेबद्दल काय सांगाल? चौथ्या पर्वामध्ये सातत्याने ग्रामीण भागामध्ये सागरदादा अनेक लीग स्पर्धा सुरू झाल्या आणि आज त्या बंद देखील झालेत. परंतु कुठरे प्रीमियर लीग पाऊस असू द्या, भरपूर मेहनत, अनेक वेळा पडझड झाली, परंतु जिद्द आणि चिकाटी आणि मेहनत काय असते हे जर कुणाकडून शिकायचं तर ते कुठरेकरांच्याकडून. आणि चौथ्या पर्वामध्ये या इतिहासाचा साक्षीदार आम्ही देखील आहे. आणि चौथ्या पर्वाबद्दल काय सांगाल? आयोजन बोललं तर खूप छान आहे, पण याच्यामध्ये सर्वात जास्त मेहनत पप्पूची आहे. अगदी पप्पू पवार यांनी खूप मेहनत, कारण की अगदी घर जवळ, त्यामुळे कोणतंही काम सांगा पप्पू आम्ही मैदानात, रात्रीच्या 12ला फोन करा पप्पू मैदानामध्ये दिसणार. आणि पप्पूची भरपूर मेहनत या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग करायची आहे, किती धावांचं टार्गेट द्याल? आम्ही 60 धावापर्यंत टार्गेट देण्याचा प्रयत्न करतो ना. पण जास्तीचा वेग घेणार नाही बॅटिंग टीम. आपण आणि क्षेत्ररक्षणाची सजावट करून घ्या. मान्यवरांना मी विनंती करते आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. दोन्ही टीमला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. आणि 60 धावांचं टार्गेट या ठिकाणी दिले गेले टीम RV11 या संघाला. चला बॅटिंग टीम आपल्याला मी विनंती करतोय लगेचच या. RV11 आणि टीम जय बजरंगबली 11 अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. नाणेफेक जिंकली प्रथम टीम RV11 या संघानं आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. 59 धावांच्या पर्यंत थांबवलं. 60 धावांचं टार्गेट या ठिकाणी आता कशा पद्धतीनं पार केले जाईल टीम RV11 या टीमच्या माध्यमातून दुसऱ्या डावामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. ओमसाई MTC लाईव्ह ही यूट्यूब वाहिनी सज्ज झाली ही संपूर्ण येणाऱ्या 3 दिवसामध्ये ही लीग स्पर्धा दाखवण्यासाठी. त्याचबरोबर पंचांच्या भूमिकेमध्ये सातत्याने दादासो ढेब आणि तुषार पाटील बापू हे आपल्याला पाहायला मिळतील. या परिसरामध्ये ज्यांनी ग्रामीण क्रिकेट भरपूर गाजवलेलं आहे, क्रिकेटचे दांडगे अनुभव असणारे दोन्ही पंच आपल्याला पाहायला मिळतात.
सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. शिवाजी दीक्षित आणि संदीप देसाई दोन्ही 40+ खेळाडू सलामीला आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर गोलंदाजीसाठी गोलंदाज चला बॉलरचं नाव आमच्यापर्यंत प्लीज. सचिन सूर्यवंशी गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतुल सुपुगड्या ड्रेस कोड मध्ये इथून खेळाडू ओळखणं भरपूर कठीण काम असतं. त्याचमुळे आम्ही 12व्या खेळाडूची मागणी करत असतो. पहिला बॉल डॉट बॉल आलाय. सचिन सूर्यवंशी चांगली गोलंदाजी बॅटिंग करत असताना 2 षटकार मारले आणि चांगलं योगदान आपल्या टीम साठी दिलं. आणखीन एक चांगला बॉल इथे काय घडलं जात आहे. नो बॉलचा इशारा. नो बॉल आपल्याला पाहायला मिळते. पंचांचा पहिल्याच बॉलवरती डॉट बॉल आला होता. त्याच्यानंतर कुठेतरी विकेट घेण्याचा प्रयत्न यशस्वी राहिला होता, परंतु नो बॉलचा इशारा पंचांचा आपल्याला पाहायला मिळतोय. आता प्रीटची संधी आपल्याला पाहायला मिळेल. जय बजरंगबली 11 या संघाकडून गोलंदाजी करत असताना संधी क्रिएट केली होती. प्रीटची संधी आपल्याला पाहायला मिळते अतुल साठी. प्रीटच्या बॉलवरती फारसं काही करू शकणार नाही. चांगलं क्षेत्ररक्षण डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न परंतु फसलाय. सुहास पवार यांचं देखील कौतुक करेन. मास्टर माइंड बॅटिंग करत असताना अगदी स्वस्तामध्ये माघारी फारसं काही करू शकले नाही, परंतु विकेट किपर आणि ऍज अ कॅप्टन म्हणून सुहास पवार यांची भूमिका खूप महत्वाची आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस फक्त दिशा देण्याचं काम केलं. एक धाव आली. संघाची धावसंख्या 2 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. पण जी सुरुवात अक्षय जय बजरंगबली 11 या संघाने केली तशी सुरुवात इथे करावी लागेल टीम यावेळेस. एक धाव दुसरीचा इथे प्रयत्न केला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस ऑन साइडला चांगला स्ट्रोक आलाय. 38 सर्कलच्या आतमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. सिंगल डबल शांत क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते पहिल्या षटकामध्ये. कोटरी प्रीमियर लीग 4थ्या पर्वामध्ये ही स्पर्धा सुरू असताना आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला. अनेक मान्यवरांनी या स्पर्धेला 4थ्या वर्षी देखील पसंती दिली आहे. अनेक मान्यवरांनी 4थ्या वर्षीमध्ये देखील चांगलं सहकार्य या ठिकाणी केलेलं आहे. यावेळेस आणखीन एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. सचिन सूर्यवंशी अगदी कमी गतीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. सातत्याने जर पाहिलं तर वेगवान चेंडू हाताळण्यासाठी माहीर असणाऱ्या सचिन सूर्यवंशी यावेळेस मात्र काहीतरी नवीन आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त आणि पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा धावफलकावरती. आता येणारे 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये करायच्या आहेत त्या 55 धावा. टार्गेट मोठा आहे आणि मोठ्या टार्गेटला चेस करायचं असेल तर मात्र इथून पुढे आक्रमण करावं लागेल बॅटिंग करणाऱ्या टीम RV 11 या संघाला. साठी संतोष पवार आलेत. सातत्याने जर पाहिलं तर संतोष पवार चांगली गोलंदाजी तिन्ही पर्वामध्ये झाली आणि 4थ्या पर्वामध्ये संतोष पवार गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. गत वर्षी देखील जय बजरंगबली 11 याच टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळेल संतोष पवार. आणि याही वर्षी जर पाहिलं तर जय बजरंगबली 11 अर्थातच मारुती मोलावडे साहेबांच्या टीम मध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल अप्रतिम राहिला. डावखुरा गोलंदाज या जय बजरंगबली 11 मध्ये जर पाहिलं तर गोलंदाजाचा तोफखाना आहे. अनुभवी गोलंदाज. पहिलं षटक सचिन सूर्यवंशी यांनी हाताळलं. दुसरं षटक आता संतोष पवार सुहास पवार देखील आहेत. अगदी अनुभवी एक्सपिरियन्स मॅन शोधलेत आणि पहिला बॉल
डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस पहा चांगली गोलंदाजी अगदी फलंदाजाला फॉलो केले जाते. अचूक टप्प्याची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. संतोष पवारचं कौतुक करेन. काय गोलंदाजी दुसऱ्या षटकामध्ये यावेळेस पहा मॅच टायमिंग दर्जाचा स्ट्रोक. विकेट किपर 1 2 3 आणि 4. गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांचा होतोय जे जे कार. फलंदाजी ते बाद होताना पहिला धक्का टीम आरवी 11 या टीमला. पण संदीप देसाई बाद होताना आपल्याला पाहायला मिळतील. पहिला धक्का लागलाय. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. संतोष पवार डावखुर गोलंदाज आणि नॅचरल स्विंग आपल्याला पाहायला मिळतोय. आणि सातत्याने जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं एक दैवी देणगी डावखुरी आताच्या गोलंदाजाला आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याचा पुरेपूर वापर करत असताना अप्रतिम गोलंदाजी. सुरुवातीचे 2 बॉल डॉट बॉल आणि तिसऱ्या बॉलवरती विकेट. आतापर्यंत जर पाहिलं तर दबदबा निर्माण केलाय जय बजरंगबली 11 या टीमनं. यावर्षी प्रसादता काहीतरी इराद्याने संघ उतरलाय जय बजरंगबली 11. अनेक लीग स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर पहिल्या वर्षापासून जय बजरंगबली या नावानं हा संघ खेळला जातो आणि संघर्ष करत होता पहिल्या 3 वर्षामध्ये. परंतु यावर्षी गेम प्लॅनिंग कमबॅक करण्याच्या इराद्याने मैदानाच्या आतमध्ये उतरलेला आहे. ओमकार सकपाळ रायझिंग स्टार सपकाळवाडी गावची आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस पहा गॅप मधून बॉल गॅप शोधून काढायचं. खूप चांगले एकदा बाले दुसरीचा प्रयत्न आणि फलंदाजी ते रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. अतुल सुपुगडे बाद होताना आपल्याला पाहायला मिळते. दुसरा धक्का टीम आरवी 11 या टीमला. अगदी कमी धावसंख्या इथे आपल्याला पाहायला मिळते. सेकंड बॅटिंग मध्ये फक्त आतापर्यंत 6 रन धावफलकावरती. संतोष पवारचं षटक खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर खूप महत्वाचं आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. संतोष पवार यांच्या माध्यमातून 6 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागल्या गेल्या. नवीन फलंदाज निलेश कळंत्रे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस पहा वेगवान फटका मारण्याचा प्रयत्न. अगदी हे घडलं जातं कारण की तुम्ही ज्यावेळेस ग्रामीण भागामध्ये क्रिकेट खेळत असता तुम्हाला अगदी बांधांचा अंदाज खेळपट्टीचा अंदाज हा घ्यावा लागतो. आणि कुठेतरी थोडंसं फंबलिंग झालं आणि खास करून विशेष सूचना या ठिकाणी दिली जाते. कारण की पहा क्रिकेट हा खेळ खेळत असताना तुम्ही स्वतःच्या जीवाला जपा. कारण की 3 दिवसाच्या खेळासाठी आयुष्यभराचं खेळणं बंद होणार नाही याकडे देखील लक्ष द्या. चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 10 धावा धावफलकावरती. 10 रन धावफलकावरती पुन्हा एकदा सचिन सूर्यवंशी आलेत. दीपक पाटील यांना भरपूर अनुभव आहे कारण की मास्टर माइंड खेळाडू या परिसरामध्ये.
निलेशच्या बॅटमधून चौकार आपल्याला पाहायला मिळतोय आणि या डावातील पहिलाच चौकार या ठिकाणी निलेश कळंत्रेच्या बॅटमधून आला. अगदी निलेश यांच्या षटकारासाठी दीपक पाटील यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचे कॅश प्राइज आले. 5 समोरच्या दिशेत फटका केला. एक धाव तर वेगाने कंप्लीट केली आहे. एक धावी ती आपल्याला पाहायला मिळते. संघाची धाव संख्या 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. तिसरं षटक सुरू आहे. सचिन सूर्यवंशी यांनी चांगली गोलंदाजी केली. सुरुवात दुसऱ्या डावामध्ये चांगली करून दिली. संतोष पवार यांनी त्यांना महत्वाची साथ दिली आणि आता तिसऱ्या षटकामध्ये देखील पुन्हा सचिन सूर्यवंशी आपल्याला पाहायला मिळतात. एक सिंगल आले. 60चं टार्गेट आणि ज्या पद्धतीने टीम RV 11 ची वाटचाल सुरू आहे कुठेतरी संत गतीने आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आता एकेदुकीचे काम चालणार नाही मित्रांनो. तर तुम्हाला इथे मोठ्या फटक्यांची आतिषबाजी करावी लागेल. मोठ्या फटक्यांचा वापर इथे करावा लागेल. इथे निलेश कळंत्रेच्या बॅटमधून चांगला स्ट्रोक आलाय परंतु उंची जास्त लांबी कमी गाठली. एलिव्हेशनची कमतरता. फलंदाज इथे होईल बाद. धक्का क्रमांक 3 निलेश कळंत्रे बॅक टू डगआउट. पण ज्याच्या बॅटमधून चौकार आला होता जो फलंदाज आक्रमणासाठी जाणला जातो त्याला मात्र शांत ठेवलंय सचिन सूर्यवंशी. काय गोलंदाजी. चला मॅच स्पीडअप करा कारण की भरपूर वेळ गेलाय. 11ला बरोबर मॅच चालू झाली होती. आता 12:05 झालेत. तर कुठेतरी वेळ जातोय परंतु आज एकंदरीत आजच्या दिवसामध्ये 8 सामने आहेत आणि 8 सामने कव्हर करायचे आहेत. सचिन सूर्यवंशी यांच्यासाठी या विकेटसाठी 500 रुपयाचे कॅश प्राइज आलेला आहे. मारुती मोरवडे साहेब जे संघ मालक आहेत आज मात्र साहेबांनी कालच मला वाटतं कॅश काढून आणली असेल कारण की आणूनच ठेवलेलं आहे. प्रसाद दादा सांगतायत की कॅश रेडी आहे. तुम्ही खेळ चांगला करा पारितोषिक घेऊन जा कारण की जय बजरंग बली की जय या वर्षी नक्कीच म्हणायचं आणि यासाठी मात्र प्रयत्न इथे आपल्याला पाहायला मिळतो. जय बजरंग बली 11चा चांगली गोलंदाजी. शेवटचा बॉल. एकूण 10 संघ या वर्षी आपल्याला पाहायला मिळतात. 7 जणी 10 संघ कुठरी प्रीमियर लीग मध्ये. जिजा टायगर सागर सुपुगडे यांच्या संघ मालकीचा संघ. गुरुकृपा 11 गणेश निगम मामा यांच्या संघ मालकीचा संघ. दोस्ती 11 राजूदादा कळंत्रे त्याचबरोबर अमोल सुपुगडे यांच्या संघ मालकीचा संघ. नीत फायटर्स. संदीपजी बाजीरावजी कदम यांच्या संघ मालकीचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. 19 धावा. 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त आणि 19 धावा धावफलकावरती. आता येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये जवळपास 41 धावांची गरज जिंकण्यासाठी. 12 चेंडू 41 धावा. शंकर पवार गोलंदाजीसाठी. सुहास पवार यांना कुठेतरी पाठीमागे ठेवलंय आणि 19 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. शंकर पवार यांच्यासाठी देखील कॅश प्राइज आहे. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचे कॅश प्राइज. या मॅच मध्ये जय बजरंग बली 11 या टीमचे टीम ओनर मारुती मोरवडे साहेबांच्या माध्यमातून सातत्याने खेळाडूंच्या पाठीवरती बक्षिसाची थाप आपल्याला पाहायला मिळते. अगदी सकाळी उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याच्यानंतर YouTube वाहिनीच्या माध्यमातून ही मॅच बघतायत आणि क्षणाक्षण अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचतंय. पण क्रिकेटमध्ये भरपूर बदल आणि भरपूर क्रांती झाल्याने याचा फायदा तुम्ही आज ग्रामीण भागामधील खेळाडू YouTube मध्ये अगदी 7 समुद्र पार देखील घर बसल्या तुम्ही कुठरी प्रीमियर लीगचा आनंद घेऊ शकता. अगदी ओम साई MTC लाईव्हचे आमचे अक्षय शेठ म्हात्रे सातत्याने जर पाहिलं तर कामामध्ये घेतलेली प्रचंड मेहनत, कामाबद्दलचा प्रामाणिकपणा आणि कोणती स्पर्धा जर हातामध्ये घेतली तर त्या स्पर्धेसाठी 100% योगदान देण्याची भूमिका अक्षय म्हात्रे यांची राहते आणि त्याचमुळे आज ग्रामीण भागामध्ये देखील ओम साई MTC लाईव्ह
या यूट्यूब चॅनलला सातत्याने पसंती आहे. नो बॉलचा इशारा आलाय आणि संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते. 25 धावा. चला नेक्स्ट मॅच जिजा टायगर्स आणि अगदी पाहिजे फक्त बिमर तर नो बॉल आहे. तर फ्रीटची संधी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस फ्रीटच्या बॉलवरती चांगला स्ट्रोक लगावलाय. एक धाव आली. एक धाव इथे आपल्याला पाहायला मिळते. हॅलो. यावेळेस पहा समोर येऊन समोरच्या दिशेत फटका केलाय. स्ट्रीट डाऊन दी ग्राउंड. लॉंग अँड स्ट्रॉंग बॉल सीमारेषा पार. फलंदाज सोहम लोहारच्या बॅट मधून आलाय उत्तुंग षटकार. पण या फटक्याची गरज आहे टीम RV 11ला, परंतु बराचसा उशीर झालाय कारण की शेती झाल्यानंतर पडलेला पाऊस आणि क्रिकेटमध्ये मॅच अडचणी मध्ये येताना षटकार जरूर मारलाय, परंतु इथून पुढे सातत्याने अशा फटक्यांची गरज आपल्याला पाहायला मिळते. इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये आणखीन एक फलंदाज बाद झालाय. सातत्याने तुचल मया अशा प्रकारची अवस्था आपल्याला पाहायला मिळते. टीम RV 11 या टीमची संघाची धावसंख्या 33 या आकड्यावरती. अजून देखील 27 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. 7 बॉल मध्ये 27 धावांची जिंकण्यासाठी गरज आपल्याला पाहायला मिळते. चला फिल्डिंग टीम जास्त वेळ घेऊ नका. टीम 5 बॉलचा खेळ समाप्त झाला. 1 बॉल अजून देखील शिल्लक आहे. 5 बॉल झालेत. पहिल्या बॉलवरती 1 सिंगल, दुसऱ्या बॉलवरती 2 धावा, तिसरा बॉल नो बॉल, त्यानंतर 1 सिंगल, त्यानंतर षटकार आणि त्यानंतर 1 रन. 1 बॉल शिल्लक आहे. जास्त वेळ घेऊ नका. आणि नेक्स्ट टीम जिजा टायगर आणि निहार फायटर्स आपण तयार राहायचं आहे यानंतरची मॅच. चला नेक्स्ट शेवटचा बॉल चौथ्या षटकातील.
यावेळेस पहा चांगला स्ट्रोक लगावला, क्षेत्ररक्षक नाही आहे, एक धाव आले, दुसरीचा इथे प्रयत्न होईल. 7 चेंडू 27 धावा, मॅच बनू शकते. मॅच मध्ये अजून देखील मॅच जिवंत आहे टीम आरबी 11 या टीमच्या बाजूने. 2 धावा आल्या, आता शेवटचे 6 बॉल मध्ये आता अजून देखील 25 धावाची गरज. 4 षटकार या मॅच मध्ये पुन्हा एकदा आरबी 11 या टीमला कमबॅक करून देऊ शकतात. सहा बॉल मध्ये अजून देखील 25 धावांची गरज. श्रीरंग पवार गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. 6 बॉल 25 धावांची गरज. पहिल्या बॉल वरती मिस टायमिंग दर्जाचा स्ट्रोक, क्षेत्ररक्षक आला विवेक, वेगाने बॉल पर्यंत अप्रतिम दर्जाचा झेल टिपलाय. आजच्या दिवसातील सर्वाधिक सुंदर झेल आपल्याला पाहायला मिळतोय. विवेक मोलावडे सातत्याने जय बजरंगबली 11 या नावासाठी संघर्ष करणारा खेळाडू तो आला आणि अप्रतिम मात्र झेल टिपत असताना फलंदाजाला केले बाद. विवेक मोलावडे सुंदर झेल टिपलाय. या मुवमेंटला खऱ्या अर्थाने ही कॅच इम्पॉर्टंट होती, कारण की मॅच जिंकण्याची संधी जिवंत होती टीम आरबी 11 या संघासाठी, परंतु सुंदर कॅच आपल्याला पाहायला मिळते. 5 बॉलचा अजून देखील खेळ शिल्लक आपल्याला पाहायला मिळेल. 5 चेंडू मध्ये 25 धावा. मैदानाच्या आतमध्ये शिवाजी दीक्षित आले, आता स्वतः कॅप्टन. अगदी संघ अडचणीमध्ये आहे, अडचणीत आधार शोधू नका, तर स्वतःला भक्कम बनवा. लहरों से डर कर नैया पार नहीं होते आणि कोशिश करणे वालों के कभी हार नहीं होते. आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य निर्माण करत असतो आणि इथून पुढे आता मात्र संघर्ष करावा लागेल. आता 4 चेंडू आणि 24 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. 4 चेंडू 24 धावा लागोपाठचे जर 4 षटकार जर आले ना, तर या मॅच मध्ये आरबी 11 संघ विजय होऊ शकतो. पण जर तर या शब्दाची नक्कीच चर्चा जरूर केली जाईल, परंतु जर तर या शब्दाशिवाय क्रिकेट देखील पूर्ण होत नाहीये. 1 धावाले दुसरीचा इथे वेगाने प्रयत्न केला जातोय. 2 धावा इथे सहजरित्या कंप्लीट केल्या गेल्या. आता 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 22 ची गरज. सामना मात्र कुठेतरी जय बजरंगबली 11 या टीमच्या बाजूने झुकताना आपल्याला पाहायला मिळतोय. 3 बॉल 22 धावांची गरज. यावेळेस पहा फटका फसलाय पुन्हा एकदा विवेक मोलावडे. सातत्याने विवेकची जर कॅच घेण्याची शैली जर पाहिली तर पहिले पाय टेकवतोय आणि नंतर हात पुढे करतोय, परंतु सुरुवातीला बॉल हातामध्ये पकडणं गरजेचं होतं आणि आता मात्र तो प्रयत्न फसलाय. आता शेवटचे 2 बॉल. आणखीन एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉल आलाय. आता 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि जवळपास विजयाच्या उंबरट्यावरती जय बजरंगबली 11 मारुती मोलावडे साहेबांच्या संघ मालकीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल आरबी 11 विरुद्ध आणि सामना इथे जिंकलाय टीम जय बजरंगबली 11 या टीमनं. चला नेक्स्ट मॅच लगेचच चालू करा आणि या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅचचा किताब आपण देणार आहोत. बॅटिंग करत असताना ज्यांनी खूप चांगलं योगदान दिलं, गोलंदाजी करत असताना 2 षटकामध्ये 1 विकेट प्राप्त केले, बॅटिंग करत असताना 17 धावांचं एक